महाडचं आराध्य दैवत श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या धुमधडाक्यात संपन्न। वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला भक्तांची अलोट गर्दी। तर कोकणातील भराडी देवीच्या यात्रोत्सवानंतर सर्वात मोठी गणली जाणारी यात्रा म्हणजे महाडचे श्री वीरेश्वर महाराजांची यात्रा। छत्रपती शिवरायांच्या काळापासून या यात्रोत्सवाचं महात्म्य असून छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही शुभ कार्याला निघत असताना महाडमधील वीरेश्वर महाराजांचं दर्शन घेऊनच पुढे जात असत असं सांगितलं जातं। हे मंदिर पुरातन आहे। समस्त महाडकरांचं आराध्य दैवत म्हणून मानलं जाणारं वीरेश्वर महाराज मंदिर या वीरेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला खऱ्या अर्थानं शिवरात्रीपासूनच सुरुवात होते। महाड शहरातील जाखमाता मंदिरातून या ठिकाणी ढालकाठी आणली जाते आणि या यात्रेला प्रारंभ केला जातो। 3-4 दिवस चालणाऱ्या या यात्रेला महाड शहर, महाड तालुका तसेच आजूबाजूच्या तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात। विशेष म्हणजे या छबिनेच्या दिवशी आजूबाजूच्या गावातून वाजत गाजत पालख्या आणल्या जातात। यामध्ये विनेरे गावातील झोलाई माता मंदिरातून पालखी जवळपास 25 ते 30 किलोमीटर पायी चालत महाडमध्ये दाखल होते। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात वीरेश्वर महाराज मंदिर परिसरात ढालकाठी नाचवले जातात। तसेच पालखी सोहळा पार पडतो। दुसऱ्या दिवशी वीरेश्वर महाराजांना शासकीय मानवंदना देत त्या छबिना उत्सवाची सांगता केली जाते। संपूर्ण महाड शहर या यात्रेत सहभागी होतं। राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतशेठ गोगावले प्रतिवर्षी वीरेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त मध्ये सहभागी होतात। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। साधारणपणे आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा उत्सव चालत आलेला आहे। महाशिवरात्रीला जो उत्सव सुरू होतो तो फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी आज छबिना रात्री जो असतो त्याच्याने तो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मोड जत्रा, त्यावेळी हा उत्सव संपन्न होतो। महाडच्या पंचक्रोशीतल्या जवळजवळ गावोगावातली देवदेवता या पालख्या सगळ्या आपल्या उत्सवाला इथे या मंदिरामध्ये येतात आणि मग रात्रभर हा उत्सव चालतो। जी मानाची आपली पालखी आहे झोलाई देवी ती अग्रस्थानी असते आणि अशा पद्धतीने हा उत्सव महाडचाच नव्हे तर अगदी रायगड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा उत्सव म्हटलं तर काय वावगं ठरू नये असा उत्सव इथे साजरा केला जातो। 13/2/2026 पासून ह्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज शेवटचा टप्पा म्हणजे आज सगळ्या गावोगावच्या पालख्या येणार आणि महाराजांचा छबिना संपूर्ण गाडीतळ आणि उभ्या पेटीने येऊन स्थानापन्न होणार। पण हा जो महत्त्व असा आहे की जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात अशी एक आख्यायिका आहे की शिवाजी महाराज इथे कुठल्याही स्वारीवर जायचे असेल तर ह्या स्वयंभू पिंडीवरती तिथे दर्शन घेऊनच जायचे आणि त्याच्यानंतरच मग ते परत लढाईवर स्वारीवर आल्यानंतर परत जाताना पण दर्शन घेऊन गडावर जायचे। असं ह्याच्यात हे नंतर शिवाजीच्या ह्याच्यानंतर पोतनीसांनी ह्या देवळाचा थोडा जीर्णोद्धार केला, म्हणजे थोडं बांधकाम केलं, हेमाडपंथी बांधकाम आहे आणि अशी आख्यायिका आहे की ह्या देवळात जेव्हा छबिन्याला झोलाई माता येते तिथे जे काही नवस बिवस बोलले जातात तर ते ह्या देवळाच्या म्हणजे प्रिमायसेसमध्ये जेव्हा पालखीच्या स्थानापन्न होते की तिथे जे नवस बोलले आहेत झोलाईला ते पूर्ण होतात अशी सगळ्यांची मनोकामना पूर्ण होते अशी त्यांची इच्छा आहे। पण सांगायचं गोष्ट म्हणजे हा 8 दिवस चाललेला छबिना आज रात्री आता साधारण 11 वाजता नातेवाईचे रवळनाथ, सव, गोठा, शिरगाव, चोचिंदे आणि शेवटी 2-2:30 वाजता झोलाईची जी मानाची पालखी ती येते। त्यानंतर मग इथे सगळ्या देवा गोंधळ होतो। गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग छबिना उठतो। प्रथमतः बाहेर पहिली पालखी पडते झोलाईची आणि त्याच्यानंतर सगळ्या गावोगावच्या पालख्या येतात आणि शेवटी वीरेश्वर महाराजांची पालखी ती बाहेर पडते। संपूर्ण आपण प्रदक्षिणा बाजारपेठेतून आल्यानंतर ह्या पहिली झोलाई माता सगळ्या जुना पोस्ट नाका आमचा आहे तिथे सगळ्या पालख्या थांबल्या जातात। फक्त एकच पालखी पुढे येते ती म्हणजे झोलाईची। ती संपूर्ण मंदिरा परिसराला प्रदक्षिणा करून मग स्थानापन्न होते आणि त्याच्यानंतर मग एक पालख्या येतात। त्यानंतर वीरेश्वर महाराजांची पालखी येते साधारण 11 वाजता। त्यानंतर मग पोलीस सलामी होते आणि मग वीरेश्वरची पालखी आज स्थानापन्न वीरेश्वर महाराज होतात आणि मग ललिताचं कीर्तन होतं आणि मग उत्सवाची सांगता होते। महाडचे वीरेश्वर महाराज म्हणजे अख्ख्या ग्रामदैवत आणि त्याचा होणारा छबिना महोत्सव हा महाराष्ट्रात बहुतेक एकमेवाद्वितीय आहे। असा छबिना महोत्सव दुसरीकडे कुठेही होत नाही आणि या सगळ्या वीरेश्वर महाराजांचे भाऊ बहीण त्यांना भेटायला येतात आणि हा जो उत्सव होतो तो खूप महत्त्वाचा असतो। त्याचबरोबर हे देऊळ पण खूप प्राचीन आहे। छत्रपती शिवाजी महाराज इथे यायचे आणि कुठल्याही मोहिमेला जायच्या वेळी या देवतेची आराधना करायचे आणि मग इथून पुढे जायचे अशी सगळ्यांची श्रद्धा आणि असा इथला इतिहास आहे आणि त्यामुळे उत्सवामध्ये इथे शिवाजी महाराज जणू कीर्तनाला आलेले आहेत याच्यासाठी एक गादी आणि लोड ठेवला जातो
या वीरेश्वर महाराज, त्याच्यानंतर महाडचं हे दैवत आणि इथला छबिना महोत्सव याच्याबद्दल सगळी माहिती एकत्र असावी अशी इथल्या या सगळ्या ट्रस्टी मंडळींची इच्छा होती. आणि त्यामुळे त्यांच्या इच्छेला मान देऊन एक छोटं पुस्तक लिहावं गाथा वीरेश्वराची असं ठरवलं. आणि त्यामुळे या सगळ्याचं एक प्रकारचं आपण डॉक्युमेंटेशन म्हणू शकू असं केलं. त्या कामी सगळ्यांचीच मदत झाली होती. यशवंत महादेव पोतनीस यांनी हे देऊळ बांधलं, त्यांचे वंशज आजही आहेत आणि त्यांनीसुद्धा याबद्दलची खूप माहिती दिली. आणि त्यानिमित्ताने इथला इतिहास, इथला जो छबिना महोत्सव असतो तो आणि इथल्या ज्या परंपरा आहेत आणि या सगळं महाडकर एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात हे सगळं अनुभवण्याची संधी मला मिळाली होती. आणि त्यानिमित्ताने गाथा श्री वीरेश्वराची असं एक पुस्तक लिहून तयार झालं ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि त्याचा खूप आनंद आहे की त्यानिमित्ताने एक प्रकारची सेवा ही वीरेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करता आली.